बैलाला, संजय राऊतच्या बैलाला। महाडमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन। संजय राऊत यांच्या विरोधात महाडमधील शिवसैनिक आक्रमक। संजय राऊतच्या प्रतिमेस जोडे मारत केली घोषणाबाजी। संजय राऊत हा सकाळी चाय पितो की चहाच्या कपात आणखीन काही घेऊन बोलतो, शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांचं वक्तव्य। 2 दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर लावला जात असल्यानं आक्षेप व्यक्त करत आनंद दिघे जिल्हा प्रमुख होते, त्यांची बाळासाहेबांबरोबर तुलना होऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। यावर आता शिवसैनिक आक्रमक झाले। राज्यभर शिवसैनिक संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करतात। याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत नीम का पत्ता कड़वा है संजय राऊत अशा पद्धतीच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। यावेळी शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर, महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई, युवासेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे, विनेरे विभाग प्रमुख अनंत सावंत, नितीन आरते, युवासेना महाड शहर संघटक निखिल शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर चेतन सुर्वे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ टाकली असून संजय राऊत सकाळी उठल्यानंतर प्रथम चहाचा कप घेऊन पत्रकार परिषदेला सामोरं जातात। या चहाच्या कपात नक्की चहा असतो की आणखीन काही याचा शोध घेणं महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। काय माहितीये का, काही जी लोक आहेत ना, नतद्रष्ट लोक जी राजकारणात आहेत, त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं। चहाचा कप हातात घेतला की त्यांना सवयच असते काहीतरी आपलं शिंदे साहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी नावं ठेवायची। याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे। खरं तर शंका येते की तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं, कारण हे असं बरळत असतात जसं काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असल्यासारखं। खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय। या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहा यांचं काय वावगं हे समजत नाही। यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शिंदे साहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही। तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला आहे तसंच त्यांना हे सगळं दिसत असतं। त्यामुळे त्यांनी जर का काळाच गॉगल घातलेला असेल आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही आहे। परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर का काहीतरी खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड शहरवासी महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत। संजय राऊतांना बोलण्याचं तारतम्य ऐकतं राहिलेलं नाहीये आणि ते कुठल्याही विषयावरती सकाळी उठून स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात हे आता आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे। पण इथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना केली जात नाहीये शिवसेनेतर्फे। मेन म्हणजे धर्मवीर हे का म्हटलं गेलेलं आहे, कारण त्यांनी तसं लोकाभिमुख कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांना आपण धर्मवीर म्हणून म्हणतोय। आणि बाळासाहेबांची आणि त्यांची तुलना करण्याचा ते विषयच नाही आहे। बाळासाहेब हे थोर व्यक्तिमत्व होतं, तसं धर्मवीर आनंद दिघे साहेब हे सुद्धा थोर व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम हे खासदार संजय राऊत हे प्रत्येक वेळी करत असतात आणि नेहमी विचित्र असं बरळत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टींना किंवा त्यांच्या म्हणण्याला कोणीही विचारात घेऊ नये आणि त्यांना कुठेही महत्त्व देऊ नये असं आम्हाला सर्व शिवसैनिकांना वाटतं आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की।